खरं तर संवाद साधला याबद्दल भागवत साहेबांचे आम्ही आभार मानतो. कारण विसंवादामुळेच हे आंदोलन झालं. त्यांनी संवादामध्ये अजून एक त्यांचं मी आता तुम्ही बातमी वाचली ती. बातमीमध्ये सांगितलं, की आंदोलन करणारे तरुण जे जेनझे आहेत, ते म्हणजे देशद्रोही ठरत नाहीत असं ते बोलले. पण ते थोडासा विसंवाद वाटतो. कारण सरकार तुमच्या विचारांचं आहे. विचारधारेशी देणं-घेणं नाही. पण इथला युवक जो आहे, इथला तरुण जो आहे, तो त्याच्या प्रश्नासाठी भांडायला लागलाय. तिथल्या सरकारनं मात्र त्याला एक दिवस आंदोलन झालं आणि त्यामध्ये त्याच्यावर लाठीचार्ज झाला, मारहाण झाली. हा मुद्दा सुद्धा गौण ठरतोय. पण मागील 7-8-10 वर्षामध्ये विद्यार्थ्यांची जी पडझड झालेली आहे किंवा शिक्षणाची जी वाताहत झालेली आहे किंवा तरुणांसमोर जे वातावरण तयार झालेलं आहे, की शिक्षणातनं सुद्धा आमचं भविष्य काय उभं राहणार नाही. त्यामुळे जे नैराश्य पसरलेलं आहे, त्या नैराश्याबद्दल, त्या व्यवस्थेबद्दल कोण बोलणार आहे? म्हणजे ती व्यवस्था कोण बदलणार आहे? हा प्रश्न त्यामध्ये प्रामुख्यानं खरं तर चर्चेत आणला पाहिजे. आणि जसं आता मोहन भागवत साहेब म्हटले, की देशद्रोही नाही आहेत आणि तरुणांचा शिक्षणासाठी आम्ही खर्च वाढवून दिला पाहिजे. आता हे फक्त बोलणार आहेत की प्रत्यक्षात आणणार आहेत? म्हणजे सरकार सुद्धा तुमचंच आणि त्याचं समर्थन असेल, विरोध असेल किंवा त्यावरचं भाष्य सुद्धा तुम्हीच करताय. तर जे बोललाय ते फक्त शब्दात न राहता तुम्ही जी मांडलेली भूमिका आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त ते अंमलात आलं पाहिजे. या सरकारनं तुम्ही ज्या पद्धतीनं ते मुद्दे मांडलेले होते, की शिक्षणासाठीचा खर्च वाढवणार. खरंच या सरकारची ही बुद्धी आहे काय? ही नीती आहे काय? त्यांच्या त्या जो सरकारचा अजेंडा असतो त्यामध्ये शिक्षणातनं युवकाला समृद्ध करायचं असं धोरण ठरलेलं आहे काय? याच्याबाबत मात्र अद्याप देखील खात्री नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ते धोरण बदलायला पाहिजे. पक्षाचा तुमचा अजेंडा जो आहे, त्या अजेंड्यामध्ये विद्यार्थ्याला आम्ही शिक्षण इथं म्हणजे शिक्षण मोफत दिलं पाहिजे. शिक्षण धंदा होऊ नये म्हटलाय. पण इथं धंद्याशिवाय काय नाही. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हा सगळा बाजार सुरू केलेला आहे. सगळी लोक त्याच्यामध्ये आहेत आणि सामान्य लोकांची, विद्यार्थ्यांची बाजू मात्र कुणी घेत नाहीत. त्यामुळं जर भागवत साहेबांनी बोललेले आहेत, सरकार तुमचं आहे, विचारधारा तुमची आहे, तर तुम्ही खरंच लोकांसाठी काहीतरी करावं. शिक्षण मोफत करणार आहे तर शिक्षण मोफत करावं. शिक्षणावर आता 4% तुम्ही खर्च आणलाय. कोल्हापूरकर म्हणून जर बोलायचं म्हटलं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 100 वर्षापूर्वी आपल्या बजेटमधले 26% इतकी मोठी रक्कम शिक्षणावर खर्च केलेली. आता तुम्ही त्या तुलनेत जर देशाचा विचार करता, 2 कोटी रोजगार तुम्ही देणार होता आणि शिक्षण मात्र गोरगरिबाच्या हातातनं घालवलेलं आहे. टॅलेंट गेलं. नीटचा पेपर जो पैसे देईल त्याला टॅलेंट मिळतंय, तो मात्र पुढे यायला लागलाय. आणि ज्याच्याकडे खरं टॅलेंट आहे त्याला मात्र MIDCची नोकरी सुद्धा मिळायला तयार नाही. कामगार कायद्यामध्ये बदल झालेले आहेत. नवीन रोजगार आलेले नाहीत. एकदा तुम्ही खऱ्या अर्थानं जनतेमध्ये उतरून लोकांचे प्रश्न काय आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, पालकांच्या बाजू काय आहेत, इथं डेव्हलपमेंट व्हायला लागल्या काय अधोगती व्हायला लागल्या खऱ्या अर्थानं, याचा खरंच एकदा मागोवा घ्यावा. आणि संवाद साधून जर प्रश्न सुटणार असतील आणि तुमची खरंच ती भूमिका असेल तर आम्ही स्वागत करतो. फक्त तुम्ही जे बोललाय ते या सरकारनं मात्र ते अंमलात आणण्यासाठी काम करायला हवं. अन्यथा ती मुलाखत फक्त आमच्यासाठी आम्ही म्हणणार की भागवत साहेबांनी भूमिका घेतली, पण सरकार मात्र ते गांभीर्याने घेणार नाही. त्यामुळे तुम्ही जसं बोललाय त्या पद्धतीनं शिक्षण हा धंदा होऊ नये, शिक्षण हे ज्ञानदानाचं काम व्हावं आणि इथल्या तरुणाला एकदा बुद्धीनं तुम्ही आम्हाला फक्त शिक्षण द्या मोफत. पोरे एकदा शिक्षण हातात मिळाल्यानंतर तुम्ही रोजगाराची काळजी करू नका. ती कुठेही जाऊन वाटा काढतील. पण जर शिक्षणच नाही मिळालं तर पोरं अडचणीत येतात. भविष्य अंधारात जाईल. कारण देशाचा कणा युवक आहे आणि युवकाला अंधारात टाकू नका. देशभरातून जेव्हा दिल्लीच्या ठिकाणी जंतर मंतरवरती जेव्हा आपले युवक एकवटले होते, त्यावेळी मोहन भागवत साहेबांनी त्यावेळी तिथं यायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावरती सरकारतर्फे कारवाई करायला हवी होती. पण आता जे त्यांनी वक्तव्य केले हे फक्त सारवासारवासाठी नसून म्हणजे नसू नये. आता ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांच्यावरती त्यांना मदत करून आणि या सरकारतर्फे त्यांच्यावरती जे कोण आहेत प्रशासनातले गुंड त्यांच्यावरती थेट कारवाई झाली पाहिजे. आणि युवकांना जे कॉक्रोच जनता म्हणजे ज्या वेळेला हा उच्चार झाला त्या ठिकाणी म्हणजे त्यांना एखाद्या झुरळाप्रमाणे त्यांना बोलण्यात आलं. पण युवक हे देशाचं भविष्य आहे. त्यांना अशा प्रकारे वागणूक न देता त्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी त्याचं हे उत्तरं दिली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे गुंडशाही न करता युवकांना अशा प्रकारे चांगलं योगदान त्यांनी दिलं पाहिजे. यात नक्कीच यश तर आलेलं आहे, मोठं यश. या दडपशाहीतल्या सरकाराला झुकवण्यात जेनझीला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. आणि आता मोहन भागवत असे वक्तव्य करून त्या ठिकाणी बीजेपी कडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करताय असं कोल्हापुराच्या युवकांचं मत आहे. मागच्या वेळेस त्यांचे वक्तव्य आम्ही ऐकले त्याप्रमाणे 1 लाख युवकांना
साध्या घरातल्या, ज्यांना कुठलंही राजकारणातलं पाठबळ नाही, बॅकग्राऊंड नाही, अशा लोकांना ते राजकारणात आणणार होते. त्याच्यावर पण काही त्यांचं हे नाही. आणि 2 कोटी नोकऱ्या, रोजगार, शिक्षण आता झेपत नाहीये. गोरगरिबाचे पोरं शिक्षण घेऊ शकत नाहीये. हे सगळं करणंच आजकाल राहिले. मोहन भागवत यांनी म्हणलंय की विद्यार्थी आंदोलन आहे ते देशद्रोही ठरत नाही, आंदोलन संवाद साधा पाहिजे होता. कुठेतरी विद्यार्थ्यांची बाजू घेऊन मोहन भागवत यांनी बोललेलं दिसून येते. तेच म्हणजे आता एक RSSच बीजेपी आहे. बीजेपी म्हणते देशद्रोही, कॉक्रोच वगैरे, आणि आता मोहन भागवत म्हणतायत सारवासारव करण्यासाठी हे सगळं. त्या ठिकाणी ह्याला काही अर्थ नाही आहे असं युवकांचं मत. नाव काय? माझं राजवर्धन झांबरे. तर मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले विद्यार्थ्यांच्या बाजूने ते खरंच खूप छान त्यांनी बाजू घेऊन हे केले. काहीही असो, पण विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणीतरी उभं राहिलं, RSS का असे ना, पण ते उभं राहिलं. कारण भाजपने पहिले जे कॉक्रोच म्हटली होती, जे विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हटलं होतं, त्यांच्या बाजूने आज मोहन भागवत उभे राहिले. त्याच्यावर त्यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल. आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी हे करावं, पाठबळ द्यावं आणि BJPला सांगावं, एवढंच माझं वक्तव्य असेल. नाव सांग. यशराज व्यक्त